नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विष्णू निळे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजचा हा विशेष प्रोग्राम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आणि या विशेष प्रोग्राम मध्ये आज तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल, तुमच्या जर काही समस्या असतील, मनामध्ये तुमच्या बरेच प्रश्न तयार असतील स्पर्धा परीक्षेविषयी, त्या सर्वांचं आज तुम्हाला उत्तर मिळणार आहे. त्याचं कारण हे आहे की आज आपल्यासोबत बोलण्यासाठी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सचिन सानप सर आपल्या इथं आलेले आहेत. सर तुमचं स्वागत आहे. सानप सरांचा धन्यवाद. परिचय करून देताना मी सांगेल की सरांना खूप मोठा अनुभव आहे स्पर्धा परीक्षेचा. कमी वेळामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेलं आहे. त्यांनी 18 वर्षानंतर लगेच ज्यावेळेस एक्झाम दिली तर आरोग्य सेवक मध्ये त्यांनी एक्झाम क्लिअर केली. त्यानंतर अर्थ व सांख्यिकीमध्येही त्यांचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर महाजनकोमध्ये ते सिक्युरिटी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले होते आणि सध्या ते कलेक्टर ऑफिस नंदुरबार येथे कार्यरत आहेत. तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी काय करावं लागते याचा चांगला त्यांना अनुभव आहे. तर आज जे विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहे, मी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत आज बोलणार आहे. सर, काही महत्वाचे प्रश्न मी विद्यार्थी म्हणून तुम्हाला विचारणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात, कारण मी जे ऑफलाईन बॅच घेतो त्याच्यामध्ये मला जे विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात ते प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार आहे. ठीक आहे. तर या प्रश्नांमध्ये सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ज्यावेळेस एक विद्यार्थी तयारी करत असताना त्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न हा येतो, कारण की स्पर्धा परीक्षा म्हटली की त्याचं नाव जर स्पर्धा आहे तर त्याच्यात स्पर्धा आहेच. पण ती स्पर्धा कशी आहे, तर एका जागेसाठी कुठं 500, कुठं 700, कुठं 800 अशा प्रकारचे फॉर्म येतात. असं स्पर्धा परीक्षेमध्ये होत नाही की एका जागेसाठी 2 फॉर्म आले, असं कधीच होत नाही. नाही. आपल्याला रेल्वे परीक्षांचा अनुभव आहे. एस-एस-सी, जी-डी म्हणा, पोलीस भरती, एम-पी-एस-सी सगळ्या परीक्षा पाहिल्या तर नंबर ऑफ वॅकन्सी पेक्षा ते फॉर्म किती पटीने जास्त असतात. तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही भीती असते की जर इतक्या पटीत फॉर्म येतात तर मग मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे का? ही जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती असेल, त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? आता पहिली गोष्ट तर तुम्ही हा मुद्दा खूप चांगला उपस्थित केला सर. पहिलाच प्रश्न, बरोबर. की स्पर्धा नेमकी किती आणि त्या स्पर्धेत जेव्हा तुम्ही उतरता, तर ती भीती एक असते, की बरोबर. माझं सिलेक्शन होईल, नाही होईल. इतके तरी किती भरपूर फॉर्म येतात. बरोबर. यामध्ये मी तुम्हाला सांगतो, 100% विद्यार्थी आहेत. बरोबर. ठीक आहे. या 100% पैकी 50% बाद होतात. हे कसे बाद होतात त्याचं कारण सांगतो सर. 50% विद्यार्थी जेव्हा तुम्ही नवीन असता, आपणही नवीन होतो हो. फर्स्ट टाइम जेव्हा अभ्यास करायला गेलो, तर त्यावेळेस आपण फॉर्म भरतो परीक्षेचा. त्यावेळेस आपला अभ्यास असतो का? नाही. म्हणजे आपण काय असतो, हौशे गवशे नवशे. हां, बरोबर. फॉर्मॅलिटी म्हणून आपण तो फॉर्म एक भरतो. फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला एक एक्सपिरियन्ससाठी फॉर्म भरलेला असतो. बरोबर. काही विद्यार्थी असतात की ते फक्त काहीतरी त्यांना करायचंय, फक्त जायचंय, क्लासेस करायचेत, भरायचा फॉर्म बस. असेच आपल्यासारखेच की बरोबर. नवीन आलेले, हां, काही घेणं देणं नसतं त्यांना. ते त्याच्यासाठी असतं. म्हणजे 50% जनता बाद झाली या ठिकाणी. बरोबर. आता हे राहिले 50% सर. या 50% मध्ये 25% 25%. या 25% मध्ये काय फरक असतो सर? हे 25% जे आहेत ना, आणखी बाद होतात. या 25% बाद असे होतात की त्यांना घरून परिपूर्ण असतात. बरोबर. घरून परिपूर्ण त्यांना असल्यामुळे त्यांना गरज नसते. त्यांना गरज नसते. गरज नसते. त्या गरज नसल्यामुळे काय होतं, त्यांना ते ज्या सुविधा मिळतात, तर त्याचा तो वापर जास्त करतात आणि ते बाद होतात त्या त्यांना ठिकाणी. सिरियसनेस तेवढं नसते. काहीच नसतो सिरियसनेस. बरोबर. मग आता ठीक हे आहे. 75% झाले बाद, बरोबर. उरले 25%. आता या 25% मध्ये 12.5% गधे आणि 12.5% घोडे. बरं. आता गधे कसे आणि घोडे कसे? सर, 12.5% जे विद्यार्थी आहेत, ते अभ्यास करतात आणि हे 12.5% पण अभ्यासच करतात. या 12.5% मध्ये जे आहेत, जे बाद होणार आहेत आपले गधे, हं. तर ते काय करतात, फक्त अभ्यास करतात सर. रात्रंदिवस अभ्यास करतात. लायब्ररीत पडून असतात. आपण म्हणतो की अरे यार, हा तर फार अभ्यास करतो. पण बरोबर. त्यांच्याजवळ त्यांचं अनालिसिस नसतं सर. त्यांच्याजवळ त्यांची स्ट्रॅटेजी नसते. त्यांचं एक नियोजन नसतं. त्यानंतर त्यांच्याजवळ त्यांना एक बॉन्ड ठरवून दिलेला नसतो, की मला इतक्या दिवसातच एक्झाम क्रॅक करायची आहे. बरोबर. म्हणजे त्यांचं मला कुठलंच टार्गेट प्लॅनिंग नाही. नसतं. टार्गेट नसतं टार्गेट सर नाही, कुठलं. प्लॅनिंग नाही. काहीच नाही. आणि हे जे 12.5% असतात ना उरलेले, यांच्यामध्ये तुमची कॉम्पिटिशन असते. मग आता तुम्ही हे स्वतः ठरवायचंय, की तुम्ही या 100 पैकी तुम्ही कोणत्या स्टेजला आहात. बरोबर. ठीक आहे. म्हणजे तुमच्या मनातली मी भीती काढली, की तुम्ही बोलताय की 100% जी
700 विद्यार्थीसाठी 700 जागेसाठी तुम्हाला लाखो फॉर्म येतात बरोबर किंवा 50 जागेसाठी भरपूर फॉर्म येतात. बरोबर तर या फॉर्म मधले तुम्ही आता ते काउंट करायचे तसे 12.5% त्या 12.5% मध्ये तुमची खरी बरोबर. कॉम्पिटिशन असते. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जर जेवढे फॉर्म आले त्याच्यातले 12.5% म्हणजे 108 बरोबर बरोबर आहे. बरोबर बरोबर 8 पैकी एकच विद्यार्थी सिरियस असतो आणि ते खरी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असते. बिलकुल सर. मग आता तुम्ही याचं खूप चांगलं उत्तर दिलं म्हणजे जे विद्यार्थ्यांना सॅटिस्फाय होईल की भीती पहिले तर आपण मनातून काढून बिलकुल. टाकायला पाहिजे. आता ती बिलकुल. भीती आपण मनातून काढली. येस. दुसरा प्रश्न महत्वाचा हं. समजा मी एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला विचारतो. एका विद्यार्थ्याने आता ठरवलं स्पर्धा परीक्षा करायची आहे. बरोबर मनातली भीती निर्माण झाली. आता तो तयारीला लागला आणि तो परीक्षेला त्याने अभ्यासाला सुरुवात केली. बरोबर अभ्यासाला बसल्यानंतर त्याचा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की अभ्यासाची सुरुवात कुठून करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेची जर तुम्ही तयारी करत आहे तर बरोबर हा एक महत्वाचा प्रश्न आहे की जो नवीन विद्यार्थी आहे त्याने अभ्यासाची सुरुवात कशी करायला किंवा कुठून करायला पाहिजे. बरोबर. हा एकदम चांगला प्रश्न आहे सर, की आता आपली भीती तर निघली आहे. बरोबर आता आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करतोय. बरोबर जस्ट स्टार्ट. तर ही सुरुवात करताना जर तुम्ही 12वीत असाल, ठीक आहे. 12वी झाल्यानंतर फर्स्ट इयरमध्ये तुम्ही जाताय आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्येच यायचंय म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कोणतं तरी डिग्री करता फर्स्ट तर, ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट टाइम स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला जाता तर सगळ्यात मेन विषय असतो तो चालू घडामोडीचा, करंट अफेअर. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता स्पर्धा परीक्षेमध्ये 3-4 प्रकार पडतात. बरोबर. म्हणजे सरळ सेवा आणि त्यानंतर एमपीएससी, यूपीएससी वेगवेगळ्या प्रकारच्या. आपण सरळ सेवेसाठी सांगतोय सध्या. बरं. तर सरळ सेवेमध्ये तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला 5 सब्जेक्ट मेन इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामध्ये आलं सर मॅथ, रिझनिंग, इंग्रजी, मराठी आणि करंट करंट अफेअर. अफेअर्स बरोबर आहे. आता मराठी हे स्टेट लेवलच्या एक्झामसाठी राहतं. बरोबर. इंग्रजी हे तुम्हाला कंपल्सरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी असतं. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही प्रायोरिटी कशी ठरवणार? तर यामध्ये प्रायोरिटी माझ्या मते सर, तुम्ही बाकीच्या विषयांचा अभ्यास तुम्हाला करताना टॉपिक फिक्स आहेत. बरोबर. त्याचे उत्तर फिक्स आहेत. हं. करंट अफेअरची उत्तर फिक्स आहेत, पण करंट अफेअर काय विचारलं जाऊ शकतं हे तुम्ही सांगू शकत नाही सर. नाही बरोबर. मराठीमध्ये मराठीचा सिलेबस ठरलेला आहे सर. फिक्स त्या आहे. सिलेबसमध्ये फिक्स आहे. तुम्हाला मॅथचे सगळे फॉर्म्युले वगैरे फिक्स आहेत. त्याचं उत्तर निघणार आहे. म्हणजे तेही तुम्हाला माहित आहे की तुम्ही ते केल्यानंतर तुमचे हो, आता आम्ही तर जे फॉर्म्युला कधी वापरत नाही गणितामध्ये. येस येस पण गणितामध्ये एक चौकट असते ज्याच्यामध्ये उत्तर येतात ते उत्तर बरोबर येतं आहे. आणि ते उत्तर तुम्हाला तिथं दिसून जातं. बरोबर. बरोबर आहे. पण करंट अफेअर मध्ये हे तुम्ही सांगू शकत नाही की मला काय प्रश्न येईल. बरोबर. बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला करंट अफेअर हे रोजचं रोज करणं गरजेचं आहे. चालू घडामोडी ह्या रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं सर, जर तुम्ही आता 8 दिवसावर एक्झाम आहे. बरोबर. 8 दिवसावर एक्झाम असल्यानंतर जर तुम्ही 8 दिवसापूर्वी 6 महिन्याचं पूर्ण करंट अफेअर वाचणार आहे हं, हं. एका टाइमला. तुम्ही असं करता का सर, की विद्यार्थी असं करतो का, की एखाद्या दिवशी सगळ्या 6 महिन्याचं मी हां, एकदा जेवण जेवण करून नाही करू शकत. नाही करू शकत. इट्स नॉट पॉसिबल. बरोबर. तर हे शक्यच नाही सर. शक्यच नाही आणि आणि या त्याच्यामध्ये समजा करंट अफेअर्स करत असताना दुसरा एक प्रश्न विचारतो. हां. इथं तुम्ही सांगितलं की सुरुवात करंट अफेअर्स पासून करायला पाहिजे. बिलकुल. पण करंट अफेअर्स मध्येही किती अगोदर पासूनचं करंट अफेअर्स करायला पाहिजे? सर, असं काही फिक्स नाहीये. बरं. प्रत्येक एक्झामची एक पातळी असते. त्या पातळीनुसार ते प्रश्न असतात. तर बरोबर. तुम्ही यूपीएससी मध्ये गेला, हां. तर यूपीएससी मध्ये तुम्हाला ज्या दिवशी जून महिन्यामध्ये यूपीएससीची एक्झाम असते. हं. एक टाइम टेबल यूपीएससीचं ठरलेलं बरोबर. आहे. त्या टाइम टेबलनुसार ते चालतात. त्यांचा नोटिफिकेशन फेब्रुवारीमध्ये येणार तर येणारच. त्यांचं एक्झाम ज्या टाइमला आहे ती होणारच. हां, म्हणजे शेड्यूल तसेच फिक्स एक आहे. शेड्यूल फिक्स आहे. तर त्यांचं कसं असतं सर, त्यांचं पूर्ण वर्षाचं त्यांना करावं लागतं. बरोबर. बरोबर आहे. हां. तसं जर तुम्ही सरळ सेवेमध्ये म्हणताय, हं. तर सरळ सेवेमध्ये काय असतं, सरळ सेवेमध्ये तुम्हाला आपण सांगू शकत नाही की 6 महिन्याचंच येईल किंवा त्या त्या एक्झामच्या पातळीनुसार एक्झाम आहे. वरती डिपेंड हां, आहे. की जर तुम्ही त्या लेव्हलची एक्झाम त्याच्यामध्ये पण गट क मध्ये पण सब हे पडतात. बरं. ठीक आहे. तर त्या पदाचं किती मूल्य आहे हं. त्यानुसार ते करंट अफेअर पण करायला हां. आता आता हां, आता हे तुम्ही सांगितलं किंवा करंट अफेअर्स करणं महत्वाचं आहे. बरोबर. किती जुनं किंवा अगोदर करायचं ते सांगितलं. बरोबर. पुढचा करंट अफेअर्सचाच प्रश्न विचारतो, हां. की जर एका विद्यार्थ्याला करंट अफेअर्स वाचायचा आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे, बरोबर. तर त्याच्यासाठी कुठले माध्यम आहे किंवा कशामधून तुम्ही स्वतः तुमचा अनुभव सांगा. करंट अफेअरची तयारी तुम्ही कशी केली? सर, माझी करंट अफेअरची तयारी मी बँकर्स अड्डा एक ॲप होतं. बरं. त्या ॲपमधून आम्ही करंट अफेअर करायचो आणि करंट अफेअर करताना
जीडी मध्ये झालं पाहिजे सर, ग्रुप डिस्कशन मध्ये झालं पाहिजे. बरं. त्यासाठी 3, 4, 5 5 सफिशियंट. पर्यंत बरोबर. हा, म्हणजे 5च्या वर नको. आणि ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्ही करंट अफेअर करताय तर त्याच चालू घडामोडीवर तुमचे प्रश्न असले पाहिजेत, की त्याच्यामध्ये असा अवांतर विषय निघाला अवांतर नाही विषय पाहिजे. बरोबर. तर त्या ग्रुप डिस्कशनला फायदा असतो. तुम्ही तो एक टाइम ठरवला पाहिजे तुमचा, की या टायमाला आपण करंट अफेअरला बसणार आहोत, सर्वांनी त्या एका ठिकाणी जमा व्हायचं. आणि तुम्ही आजचं करंट अफेअर करताय, तर आजचं करंट अफेअर करताना उद्या तुम्ही परत करंट अफेअर करणार आहे, दुसऱ्या दिवशी बसणार आहे, तर आजची उजळणी त्याची झाली पाहिजे. उजळणी बरोबर. खूप महत्वाची आहे सर. बरोबर. आणि करंट अफेअर करता करता काय असतं, ज्यावेळेस तुम्ही 1 महिना करंट अफेअर करता, तुम्हाला त्याचा अनुभव प्रचिती जाणवणार नाही. हा. तुम्ही ज्या वेळेस 2 महिने, एक महिन्याच्या वर तुम्हाला वेळ जाईल, 1-1.5 महिना जाईल, आणि त्याच्यात तुम्ही नोट्स काढणार, बरोबर. तर त्या करंट अफेअर मध्ये स्टॅटिक जीके पण लपलेलं असतं, बरोबर. की त्या बेसवर तुम्हाला प्रश्न येणार असतात. 100%. तुम्ही आतापर्यंत जर बरेच एक्झाम बघा, तुम्हाला करंट बेस्ड स्टॅटिक Static जीके GK विचारलं जातं. आता त्याच्यामध्ये काय असतं, की आजचं तुम्ही ती उजळणी जेव्हा करणार, त्या उजळणीमध्ये सर तुमचं आज महाराष्ट्राचा एखादा प्रश्न आला, महाराष्ट्राचा एखादा टॉपिक आला, तर तुमचं महाराष्ट्राबद्दल 2 महिन्यानंतर सर्व ज्ञान तुम्हाला आलेलं असणार. बरोबर. तो क्रमही तुमचा लागेल त्या महिन्याचा. बरोबर. तर ते तुम्ही 6 महिने झाले, 6 महिन्यानंतर सर तुम्ही तसंच त्या स्टेटवरून कोणत्याही स्टेटचं भारतातल्या कोणत्याही स्टेट जर आला, तर त्याचे तुमचे तेवढे टॉपिक क्लिअर झालेले असतात, की बरोबर. त्या राज्यामध्ये जेवढ्या घटना घडल्या त्या तुमच्या क्रमावर ऑटोमॅटिक लागतो सर. बरोबर. ह्याचं इम्पॉर्टंट ही करंट अफेअर मध्ये. जर एकदाच जर तुम्ही करंट अफेअर करायला बसले, की 8 दिवसापूर्वी एक्झामच्या जर करत असणार, तर तुमचा हा क्रम लागेल का? बरोबर. आणि याचा फायदा जो विद्यार्थ्यांना होईल, हा. बऱ्याच वेळा जीकेचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचलित करतात, की हे जीके कुठून आलं. तर बरोबर. ते ऍक्च्युअल ते जीके असते करंट अफेअर्स मधून आलेलं स्टॅटिक जीके. बिलकुल. म्हणजे तुम्हाला जीकेचाही प्रश्न त्याच्यामुळे सॉल्व्ह होईल, त्यावेळेस तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करसाल. बरोबर आहे. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हे झालं विद्यार्थ्याची भीती गेली, आता तो अभ्यास करत आहे. बरोबर. बरोबर आहे. आता अभ्यास करत असताना जेव्हा एक विद्यार्थी एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, बरोबर. तर आता पुढचा प्रश्न मला असं वाटतं खूप महत्वाचा आहे. जो प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, बरोबर. 2 विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. हम्म. एक रमेश आहे, एक सुरेश आहे. बरोबर. उदाहरणार्थ रमेशनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, हम्म. आणि तयारी त्यांनी सुरू केला असताना त्यांनी ठरवलं, सपोज एक काहीतरी टाइम पिरियड, की मी 2.5 वर्ष स्पर्धा परीक्षेला देणार आहे. बरोबर. हे रमेशने ठरवलं. हम्म. सुरेश दुसरा विद्यार्थी आहे, ज्यांनी आजच तयारी सुरू केली आणि त्यांनी ठरवलं की मी तोपर्यंत परीक्षा देईल, तोपर्यंत माझं सिलेक्शन होणार नाही, किंवा माझी एज लिमिट संपणार नाही. बरोबर. म्हणजे माझा जो उदाहरणार्थ जर 30 वर्ष असेल, तर 30 वर्षापर्यंत मी तयारी करेन. एक आहे की ज्यांनी ठरवलं 2.5 वर्षात सिलेक्शन घ्यायचं, एकाने ठरवलं की जोपर्यंत वय आहे. कोणत्या विद्यार्थ्याचा मानसिकरित्या जो विचार आहे तो योग्य आहे? म्हणजे तुमचं सरळ सरळ म्हणणं झालं, की ए विद्यार्थी आणि बी विद्यार्थी याने टार्गेट दिलं, आणि याचं म्हणणं आहे की मला जोपर्यंत आहे तोपर्यंत मी करणार. त्याला टार्गेट नाही. त्याला टार्गेट नाही. याच्यामध्ये सफल होण्याचे, सक्सेस होण्याचे चान्सेस म्हणल्यापेक्षा हा लवकर सक्सेस होईल ज्याने टार्गेट दिलं, ज्यांनी ठरवलेलं आहे. काय असतं, ही स्पर्धा आहे. बरोबर. ठीक आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला एक माइंडसेट असतो. बरोबर. आपला जेव्हा तुम्ही माइंडला एखादी इन्स्ट्रक्शन देता, तर तो सबकॉन्शियस त्याच्यावर काम करत असतो. बरोबर. ठीक आहे. जर तुम्ही उदाहरणार्थ इकिगाई मी पुस्तक वाचलं, त्या इकिगाई पुस्तकामध्ये जपानी लोकांच्या याचं रहस्य आहे, की ते जीवनमानावर सर्व सांगितलेलं आहे त्यांनी. तर त्या 100 वर्ष जगायचं कसं, तर जर तुम्ही स्वतः जर सांगितलं स्वतःला की मी 100 वर्ष जगणार आहे, बरोबर, तर तो सबकॉन्शियस त्या पद्धतीने कार्य करत असतो. तो तुम्हाला तितक्या ऍक्टिव्हिटी करायला भाग पाडतो की 100 वर्ष तू जगायचंय, तर मग तू काय काय केलं पाहिजे, तो तुम्हाला आयडिया देत राहणार तितक्या. पण त्याच्या अगोदर तुम्हाला ठरवावं लागेल की मला 100 वर्ष जगावं लागेल. पण तुम्हाला त्याच्या अगोदर ठरवावं लागेल. सेम हे तुम्हाला टार्गेट ठरवावं लागेल की मला स्पर्धा परीक्षा किती वेळ द्यायची. आणि सगळ्यात बेस्ट टार्गेट जर द्यायचं असेल तुम्हाला, तर 12वी नंतर सर एक करिअर गायडन्स हे प्रोग्राम आपण घेतला पाहिजे. करिअर गायडन्स सेंटर हे प्रत्येक तालुक्याला असलं पाहिजे. त्याचं कारण असं सर, 12वी नंतरचा जो 3 वर्षाचा कालावधी असतो, 3-4 वर्षाचा, तो इतका चांगला असतो सर. त्या कालावधीमध्ये तुम्ही एकदम फ्रेश असता, आणि त्या कालावधीतच तुम्ही एकदम फ्रेश असता. बरोबर. समजून घ्या सर. कारण की कसं आहे, ते वय आहे.
हा बरोबर, yes. डिस्ट्रॅक्शन खूप जास्त भरपूर असतात. भरपूर सर, त्यामध्ये तुम्ही फ्रेश असता, त्यामध्ये तुम्ही फ्रेश असता. बरोबर. तुम्हाला समजून गेलं मला हा. काय म्हणायचं. यामध्ये जर तुम्ही या 3 वर्ष, माझे वडील सांगायचे, जर या 3 वर्षात तुम्ही मेहनत केली गध्यासारखी, तर बरोबर. तुम्ही पुढचं आयुष्य राजासारखं जगणार. आणि बरोबर. या 3 वर्षात जर तुम्ही राजासारखी ऐश केली, तर गध्यासारखी मेहनत करायला पूर्ण आयुष्य नाही राहणार. तुमच्यासाठी नाही. तर बरोबर. हे तुम्ही 12वी नंतर तुमचं करिअर काय घडवायचंय हं. हे तुमचं टार्गेट फिक्स असलं पाहिजे. बरं, आता याच्याशीच रिलेटेड दुसरा प्रश्न मी विचारतो, हं. की स्पर्धा परीक्षेची जर तयारी करायचा, उदाहरणार्थ आता एक माझा रिलेटिव्ह आहे, बरोबर. त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे किंवा हं. विद्यार्थी आहे. हं. तर 10वी पासून ती तयारी करावी का 12वी पासून करावी का ग्रॅज्युएशन किंवा पीजी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, योग्य निर्णय कोणता राहील? सर, हा एकदम या पॉडकास्ट मधला सगळ्यात चांगला प्रश्न असेल बर. माझ्या मते. कारण तयारी कशी आणि कधी करावी, हा, ठीक आहे. कशी तर आपण ते सांगितलं पाहिलं. थोडक्यात, आणि कधी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे सर. कारण यावर पुढचं जीवन तुमचं अवलंबून असणार आहे. बरोबर. आता सर, बऱ्याच ठिकाणी काय होतं, विद्यार्थ्यांचे पालक हे जागरूक असतात, त्यांना माहीत असतं की पुढं स्पर्धा काय आहे आणि बरोबर. त्या पद्धतीने कसं राहतं. तर त्यांना ते गायडन्स असतं. तर ते सुरुवातपासून त्यांच्या विद्यार्थ्यांचा पाया पक्का केलेला असतो. बरोबर. कारण आपण जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की 10वी पर्यंतचाच सगळा अभ्यासक्रम हा पुढे असतो. पुढे आहे. बरोबर. 10वी-12वी पर्यंतचा जो हा. अभ्यास असतो, ज्याचा 10वी-12वी पर्यंतचा अभ्यास चांगला आहे, त्याला पाया पक्का असतो ऑलरेडी. पक्का आहे. म्हणजे त्याचे तिथून समोरचे 5-6 महिने वाचतात. बरोबर. बरोबर आहे. मग जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला 12वी नंतर, कारण 12वी पर्यंत तर तुम्हाला ते तुमचा पायाच पक्का करावा पक्का लागतो. करावा लागतो. बरोबर आहे. बरोबर. तोपर्यंत जर तुम्ही चांगला स्टडी करून घेतला पालकांनी त्यांच्या, कारण त्यांना कळत नसतं त्यावेळेस 12वी पर्यंत, तर त्यांचे माइंड काही बरोबर. म्हणजे त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता नसते. बिलकुल नसते हा. त्या टायमाला. आणि 12वी नंतर तो खूप चांगला पिरियड असतो सर, की तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. बर. तर तो तुम्हाला सक्सेस रेट फार लवकर मिळतो. 21व्या-22व्या वर्षी जेव्हा तो विद्यार्थी लागतो, हं. तर त्याचं त्याची लाईफस्टाईल लवकर चेंज होते हं. आणि त्याला पूर्ण म्हणजे भरपूर टाइम पिरियड त्याला मिळतो वेळ त्याला जास्त असं. मिळतो. बर. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अनेक अडचणी येतात. हं. बरोबर आहे. त्याच्यातलं एक जो प्रश्न तुम्हाला विचारायचा सर, आहे. एकच मिनिट मी हा. तुम्हाला हे देतो. याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, हा. की जो टाइम पिरियड आहे 12वी नंतर जर तुम्ही अभ्यास करायला घेतला, तर तुम्हाला बोललो मी फ्रेश असता तुम्ही. बरोबर. तर त्यामध्ये काय होतं, तुम्हाला जे तुम्ही पीजी करणार, बरोबर. पीजी केल्यानंतर जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा पुन्हा अभ्यास इकडे करणार, वळले. हा. तर सर तुमचं 26-27 वर्ष पीजी करण्यातच जातं. बरोबर. कारण ही शिक्षण पद्धती आपली अशी आहे की तुम्ही जर असंख्य तुमचं वय जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जरी डिग्र्या घेतल्या, तरी ते सुरूच राहतं. तरीही सुरूच राहतं. तरीही तुमच्या सर्व डिग्र्या कंप्लीट होणार नाही. बरोबर. एवढे आपल्याजवळ कोर्सेस आहेत, एवढे डिप्लोमे आहेत, एवढ्या डिग्र्या आहेत. हं. म्हणून तुमचं जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे असेल, तर 12वी नंतर तुम्ही तो केला पाहिजे. आता बर. पुढचा प्रश्न सर. पुढचा प्रश्न हा आहे की आपल्याकडे ग्रॅज्युएशन झालं, तो बरं. बीए झाला, बीएससी झाला, बीकॉम झाला, इंजिनिअरिंग झाला, वेगवेगळे आहेत. बरोबर. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक विद्यार्थी, आपल्याकडे माहित आहे की बा आता एमए झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यावर फार कमी ऑप्शन असतात. बीकॉम झालं, एमकॉम झालं, खूप कमी. एमएससी झाल्यानंतर नेमके 2-3 ऑप्शन आहेत. हं. माझं म्हणणं आहे की या आपली जी शिक्षण व्यवस्था केलेली आहे तशी आपली चालू आहे, हं. ग्रॅज्युएशन नंतर खूप कमी संधी आहेत जर तुम्ही या 3 प्रकारामध्ये पाहिले तर. बरोबर. बरोबर आहे. तर मग जर समजा ग्रॅज्युएशनचा या स्पर्धा परीक्षेची एवढा काही संबंध नाही त्या अभ्यासाचा, बिलकुल. बरोबर आहे, जो 10वीचा आहे किंवा 12वीचा आहे, हो, हो. तर ग्रॅज्युएशन मध्ये ज्यावेळेस विद्यार्थी कॉलेजमध्ये जातो, बरोबर. तो जर फक्त एन्जॉय म्हणून कॉलेजमध्ये जात असेल, हा. तो जर लेक्चर अटेंड करत नसेल, सिरियसली त्याचा अभ्यास करत नसेल, बरोबर. तुम्हाला वाटत नाही का की ते 3 वर्ष जे आहे ते त्याचे वेस्ट जात आहेत? सर, जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय उदाहरणार्थ, किंवा तुम्ही बीएससी करताय, किंवा तुम्ही एमबीबीएस करताय हा. किंवा बीए करताय, ठीक आहे. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचंय, हा. ठीक आहे. आता बरेच विद्यार्थी, जर तुम्हाला बीई करायचंय आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेला पण यायचंय, ठीक आहे. जर बीई करताय तर तुम्हाला इंजिनिअरिंग करताय, तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये पण फॅकल्टी आहेत सर. चांगल्या, त्याच्यामध्ये खूप चांगल्या संधी हा, आहेत. सिव्हिल इंजिनियर असेल त्याला पीडब्ल्यूडी मध्ये ऑफर आहे, त्याला बांधकाम विभागात तर आहे. त्यानंतर जर तो आर्किटेक्ट पण बनू शकतो, बरोबर. वेगळा, ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनियर पण आहेत,
म्हणजे आपल्याला संधी भरपूर आहे संधी त्याच्यामध्ये. भरपूर आहेत, पण त्यांनी त्या क्षेत्रात त्या जायला संधीचा पाहिजे. उपयोग घ्यायला पाहिजे सर. बरोबर. ठीक आहे. हा. सेम बीएससी वाला असेल तर त्याचं जर मॅथमॅटिक्स मध्ये असेल तर मॅथमॅटिक्स वर पण आधारित वेगवेगळ्या एक्झाम आहे. एक्झाम आहेत. स्टॅट असेल तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये आहे, बरोबर. स्टॅटिस्टिकल्स मध्ये. त्यानंतर बीए आला सर. हा. बीए इट्स आर्ट्स, बरोबर. आणि ही एक हे कला आहे सर. लोकांना बीए म्हणजे असं आपल्याकडे कसं आहे सर, की कमी मार्क मिळले बीए, हा. थोडे व्यवस्थित मिळले तर बीकॉम, हा. चांगले मार्क मिळले तर बीएससी, हा हा असा जो ट्रेंड आपल्याकडे आहे. सर, पण या तिघांमध्ये बीए हे किती महत्वाचं आहे बिलकुल हे अजूनपर्यंत बऱ्याच लोकांना कळलं नाही. सर. बीए हा जगण्याचा गाभा आहे सर. बरोबर. बीए म्हणजे आर्ट्स, आपण आर्ट म्हणतो, बीएच हा. नाही. बी ही ही कला डिग्री आहे. झाली. बीए हे आर्ट मध्ये, आर्ट सायन्स, बरोबर. तर ते आर्ट मध्ये ती कला कशी आहे सर, ही जीवन जगण्याची कला शिकवते तुम्हाला. बरोबर. कारण या आर्ट मध्ये सगळेच विषय सर, तुम्हाला समाजशास्त्र शिकवलं जातं, तिथे तुम्हाला नीतिशास्त्र सामाजिक. पण आहे. हा. तिथे तुम्हाला नीतिशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, सर्व सर्व तिथे तुम्हाला. आणि या प्रत्येकाचा एक काहीतरी उद्देश आहे आणि शिकवण्याचा. याचा सर तुम्हाला उद्देश आहेच. जर तुम्हाला हिस्ट्री शिकताय तर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये पास्ट मध्ये जे घडलंय त्याचा अवलंब वर्तमानात करा, त्याच्याकडून शिका वर्तमानामध्ये, आणि त्या भविष्य तुमचं चांगलं घडवायच्यासाठी तो इतिहास आहे. बरोबर. राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार समजले पाहिजे, त्याच्यासाठी ते राज्यशास्त्र आहे. बरोबर. समाजशास्त्र आहे की तुम्हाला समाजकारण समजलं पाहिजे, त्याच्यासाठी समाजशास्त्र आहे. इकॉनॉमिक्स आहे, जीवन जगण्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सचा खूप मोठा, आज सगळी अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्सवर चालू आहे. बरोबर आहे. म्हणजे आपला सांगायचा अर्थ असा, हा, की बीए तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जा ज्याचं तुम्हाला नॉलेज आहे. बिलकुल बरोबर आहे. बिलकुल तर तो बिलकुल तुम्हाला यश मिळेल. बिलकुल सर. आणि आता एक शेवटचा प्रश्न मी हा. विचारतो. सर पण बरोबर आहे? एक मला हा. एक शेड आहे ना, जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही बँकिंगचा अभ्यास करताय, हा. दिस इज नॉट फेअर सर. बरोबर. ठीक आहे. तुम्ही कारण की बीए झालेलाही बँकिंग करेल, बीकॉम झालेला आणि इंजिनिअरिंग झालेला, तर मग इंजिनिअरिंग करून त्याचा फायदा नाही. काहीच नाही. आता तुम्ही उदाहरणार्थ एमबीबीएस करताय, हा, एमबीबीएस करताय, तिथं तुम्ही त्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. तुम्ही जर का इकडे एसटीआय होताय, तुम्ही एमपीएससी द्वारे डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी वगैरे होताय, मग तुमचा तुम्ही त्या पहिले शिक्षणाचा तुम्ही बीए करायला पाहिजे होतं. बीए करायला पाहिजे होतं. येस सर. पुढचा आणि प्रश्न दुसरा आणि शेवटचा, कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे, येस सर. शेवटचा प्रश्न तुम्हाला मी बोला. विचारतो. एका विद्यार्थ्याला जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कुठे त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला किंवा तो डगमगला, कोणती गोष्ट त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे, की जो स्वतःला, कारण की मला मोटिवेशनवर याच्या बाकीच्या गोष्टी आहे, जे व्हिडिओ पाहतो आपण, मला त्याच्यावर विश्वास नाही. बरं. माझं म्हणणं आहे की तो विद्यार्थी स्वतः मोटिवेट राहायला पाहिजे. तर तो कशा प्रकारे स्वतःला मोटिवेट ठेवू शकतो? सर, हा पण खूप चांगला प्रश्न आहे की तो कशा प्रकारे स्वतःला मोटिवेट ठेवू शकतो. हे मोटिवेशन सर स्वतःचं असतं. बरोबर. ठीक आहे. हे मोटिवेट राहणं त्या पूर्ण फेज पर्यंत हे हा. खूप महत्वाचं असतं. बरोबर. एका पर्टिक्युलर 1-2 दिवस नाही. हा 1-2 दिवस नाही. हा. तुमचं त्याच्यासाठी टार्गेट फिक्स असलं पाहिजे, हा. की मला या दिवसात मला ही एक पोस्ट काढायची आहे किंवा ही सरळ सेवा भरती आहे. मला समजा उदाहरणार्थ बीएसएफ मध्ये जायचंय. बरोबर. माझं टार्गेट आहे की मला बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये जायचंय. माइंडसेट तुमचा तो क्लिअर असला पाहिजे, तुमचं व्हिजन क्लिअर आहे. आणि ते जॉब कसा आहे ते माहित पाहिजे. नाही तर बीएसएफ मध्ये सिलेक्शन झाल्यावर मग तुम्ही म्हटलं की अरे इथं वेगळंच आहे, तर तो माइंड तुमचा क्लिअर पाहिजे. सर, आता जर तुम्ही एक्झामचा फॉर्म भरताय, बरोबर, तर तो टाइमपास म्हणून माझ्या मते भरूच नका. बरोबर, कारण ते लागल्यानंतर घरचं प्रेशर वेगळं असतं, बरोबर. की घरचे काय बोलतात. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला तलाठी या पदाचा जॉब तुम्हाला करायचं नाहीये, मग तुम्ही भरता कशाला फॉर्म? बरोबर, कारण तुम्ही फॉर्म जर भरणार, तुम्ही लागले, तुम्ही लागता, बरोबर, लागले, हा, जिथं आपल्याला जायचं नसतं तिथंच जातो माणूस. बरोबर. ठीक आहे. त्या ठिकाणी गेले, तिथे गेल्यानंतर काय होतं, समाजाचं प्रेशर, घरच्यांचं प्रेशर, नातेवाईकाचे प्रेशर, त्याच्यामुळे ते जॉईन करावं ते लागतं. करावं लागतं. मग त्याचं पूर्ण आयुष्य कॉम्प्रोमाइज मध्ये जातं. बरोबर. त्यामुळे तुमचं एक टार्गेट फिक्स करा, की मला ही पोस्ट काढायची आहे, याच्यासाठीच अभ्यास करा. आणि ते मोटिवेशन जे आहे ना, ते स्वतःच असलं पाहिजे, की मला आयटी सेक्टरमध्ये जायचं आहे, आयटी सेक्टरच करा. हे म्हणताय म्हणून मी स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं, मला लाल दिव्याची बत्ती गाडी पाहिजे, यांना ते फक्त हाऊस मजेसाठी, टाइमपाससाठी जाऊ नका. बरोबर. म्हणजे तुमचा वेळ वाया घालू नका. सिंपल. बरोबर. आणि हा वेळ खूप महत्वाचा असते. हा 20 ते 25 वर्ष जो आहे. बिलकुल 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 सर. हा वेळ, हे टार्गेट तुमचं 12वी नंतरचा जो वेळ आहे,
3-4 वर्षाचा हा खूप इम्पॉर्टंट पूर्ण असतो. लाईफचा तुमचा महत्वाचा तो टाइम असतो किंवा बिलकुल, तुमची बिलकुल सर. लाईफ कुठं टर्न घेईल त्याच्यामध्ये. बिलकुल सर. बरोबर यावरच तुमचं पुढचं भविष्य अवलंबून असतं. त्यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात तुमच्या. बरोबर. असं असतं. आणि सर तुम्ही आलात आणि विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तर त्याबद्दल तुमचं मी आमच्या चॅनल तर्फे तुमचे खूप आभार व्यक्त करतो आणि निश्चितच आणखी आपण असे काही जेव्हा ही वेळ असेल त्यावेळेस आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. सर पण सध्या तुम्ही आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सर तुम्ही मला बोलण्याकरता संधी दिली त्याबद्दलही मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि इथेच आपला हा पॉडकास्ट संपवू. पण त्याच्या एक छोटंसं एक मला बोलायचं आहे. बोला. जे आपण उ- अनुभवलं सर, बरोबर. की 2010 मध्ये, 12 मध्ये, 11-12 मध्ये आपल्याला तेवढं मोबाईल आलेला नव्हता. बरोबर. तेवढं तंत्रज्ञान वाढलेलं नव्हतं. तेवढ्या सोशल वेबसाईट्स मीडिया आणि आपण फॉर्म भरायचो तर आठवत असेल तुम्हाला, आपण फॉर्म हे ऑफलाईन ऑफलाईन होते सर. कुठेतरी एक झेरॉक्स असायची हा त्या झेरॉक्स वर ते पाहावं लागत होतं बिलकुल. की कुठल्या जागा निघल्या ते आता फॉर्म भरावा. हा मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये सर्व जग पाहता येते तुम्हाला. बरोबर. ठीक आहे. कुठेही तुम्हाला तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर याचं तिकीट तुम्हाला इथून बुक होतं. बरोबर. तुम्ही इथून कुठेही ट्रान्झॅक्शन करू शकता. बरोबर. आज तुमच्या हातामध्ये सर्व जग आहे, तर त्याचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, जेणेकरून हे तुमचे टार्गेट्स आहेत ते अचीव तुम्हाला होण्यास मदत होईल. ओके. चला सर, धन्यवाद. तुम्ही थँक्यू मला सर. वेळ दिला सर बोलण्याबद्दल. आपण धन्यवाद आलात. सर. थँक्यू व्हेरी चला मच. ठीक आहे. थँक्यू.